उद्योग जगतातील भीष्म पितामह, उद्योग जगतातील उद्योग सूर्य आज आपल्यामध्ये नाहीत. देशातल्या सगळ्यात जुन्या उद्योग समूहाचे सर्वेसर्वा आणि अनेक उद्योजकांचे प्रेरणास्थान, सर्वसामान्यांचे प्रेरणास्थान, मार्गदर्शक, दिशादर्शक असलेले रतन टाटा यांनी अखेरचा निरोप घेतलाय. रतन टाटा यांचं वयाच्या 86व्या वर्षी निधन झालं. त्यांची प्राणज्योत अखेर मालवली. रतन टाटा यांच्या निवासस्थानी मुंबई पोलिसांकडून मानवंदना देण्यात आली. तर दुपारी आता 3 वाजेपर्यंत NCPA इथे रतन टाटा यांचं पार्थिव हे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. दुपारी 4 वाजेपर्यंत रतन टाटा यांचं पार्थिव हे वरळीतल्या पारशी स्मशानभूमीत आणलं जाईल. त्याआधी प्रार्थना विधी पूर्ण केला जाईल. रतन टाटा यांच्यावरती शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतील. मानवंदना देत त्यांचं पार्थिव जे आहे त्यांच्या याच निवासस्थानामधून बाहेर नेण्यात आलं. त्यांचं पार्थिव ठेवून तिथे मानवंदना देण्यात आली, सलामी देण्यात आली आणि त्यानंतर त्यांचं पार्थिव आता NCPAच्या दिशेने रवाना झालेलं आहे. त्यांचे कुटुंबीय, नातलग, त्यांचे जवळचे स्नेही हे सध्या इथे जमलेले होते. अच्युत गोडबोले सर सध्या आपल्या सोबत आहेत. अच्युत सर, मुळातच रतन टाटा हे नाव खूप सर्वव्यापी अशा स्वरूपाचं आहे. प्रत्येकाला एक प्रेरणा देणारं असं हे नाव आहे आणि अशा या व्यक्तीचं जाणं, मुळात हे जाणं नाहीच असं म्हटलं जातं, कारण घराघरामध्ये ते पोहोचलेले आहेतच. अशा व्यक्तीच्या या जाण्यानंतर एक खळहळ असते, मनामध्ये एक दुःखाची भावना असते. मात्र अशा व्यक्ती कधीच जात नाहीत. तुमचंही हेच मत असेल? हो, अगदी नक्कीच. म्हणजे मुख्य म्हणजे असं की हे किती किती क्षेत्रांमध्ये त्यांनी व्यापलं होतं. म्हणजे भारताच्या प्रगतीमध्ये कोणीतरी एका क्षेत्रामध्ये करतं, कोणी तेलात करतं, कोणी ह्यांचं किती क्षेत्रामध्ये, म्हणजे क्षेत्र जर का बघायला लागलं, फायनान्स आणि कन्स्ट्रक्शन आणि स्टील आणि सिमेंट आणि केमिकल्स, चहा, कॉफी, सॉफ्टवेअर, हॉटेल्स आणि मोटार गाड्या, रिटेल, काय कुठलंही क्षेत्र त्यांनी सोडलेलं नाही. अशा आम्ही काय मॅनेजमेंटमध्ये एक कोर कॉम्पिटन्सी की तुम्ही एकच गोष्ट करा, पण जी कराल ते अत्यंत उत्तम करा, असं एकेकाळी प्रिन्सिपल होतं. पण त्याला जे अपवाद ठरले, म्हणजे जनरल इलेक्ट्रिक, सॅमसंग, LG, तसंच टाटांचा समूह, आणि त्याला महत्वाचं कारण असं की त्यांनी डेलिगेट केल्या गोष्टी. मी स्वतः माझा जॉब केला तो टाटा टेक्सटाईल्स मध्ये केला. मी अगदी बॉम्बे हाऊस मध्ये जात असे, जिथे ते सगळी मंडळी बसत असत. मी त्या वेळपासून ऑब्झर्व करतोय की जे डेलिगेशन म्हणतात, कुठेही लुडबुड नाही. इतर अनेक कंपन्यांमध्ये, अगदी मोठमोठ्या कंपन्यांमध्ये सुद्धा त्या मालकांचा त्या उद्योगामध्ये प्रचंड लक्ष, बारकावा आणि त्यात मायक्रो मॅनेजमेंट असं न करता प्रचंड स्वातंत्र्य देणं, हे मी अगदी जवळनं बघितलं. हे त्यांचं अतिशय वैशिष्ट्य होतं. म्हणजे अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी त्यामुळे प्रचंड मोठी झेप घेतलेली आहे. म्हणजे या सगळ्यामध्ये मोटार गाड्यांचं अतिशय उत्तम उदाहरण आपल्याला देता येईल. 1900 तो जो टर्न अराउंड आहे, तो टर्न अराउंड प्रचंड मोठा होता. म्हणजे 1998 साली त्यांनी इंडिका काढली आणि इंडिकामध्ये भयंकर तक्रारी यायला लागल्या. आणि त्या तक्रारी एवढ्या झाल्या की लॉस व्हायला लागला, त्याचा प्रचंड तोटा व्हायला लागला. आता काय करायचं? मग 1999 साली त्यांनी कंपनी विकायची ठरवली. एकेकाळी टाटा मोटर्स, अगदी प्रचंड प्रसिद्ध कंपनी, म्हणजे पुण्यातली आणि इतर ठिकाणची, ती कंपनी चक्क विकायला काढली. त्यांनी फोर्ड बरोबर डिस्कशन चालू केलं. त्यावेळी फोर्डकडे लँड रोव्हर आणि जागवार सारख्या मोठ्या कंपन्या होत्या. पण गंमत अशी की ते डिस्कशन करताना बिल फोर्ड यांनी टाटांचा अपमान केला आणि तो अपमानाचा सूड असं म्हणता येणार नाही, पण त्याचा बदला किंवा त्या म्हणजे एकंदरीत आम्ही ते करू शकतो, भारतात काय कमी आहे, अशा यांनी पेटून उठून टाटांनी खरं म्हणजे मोठा उद्योग उभा केलेला. खूप लोकांना, कमी लोकांना माहित असेल. आणि त्यानंतर त्यांनी मोठा उद्योगात जे रिसर्च केला, जे टेक्नॉलॉजी आणली, आणि त्या सगळ्यातनं, आणि मग आणखीन एक गंमत म्हणजे सामान्य माणसाच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बघा. एका मोटरसायकल वरनं एक जोडपं जेव्हा भिजत चाललं होतं ते बघितलं आणि त्यांना नॅनोची कल्पना निर्माण झाली. मग नॅनो सारखी सोपी, म्हणजे स्वस्त गाडी निर्माण करावी, आणि त्यांनी 1 लाखाला पहिल्यांदा गाडी आणली होती. मला आठवतं त्यावेळी रतन टाटा स्वतः ते गाडी चालवत वगैरे आले होते. 1 लाखाची ती गाडी त्यांनी निर्माण केली. अर्थात नंतर किंचित किमती वाढल्या, पण ती त्यांची जिद्द बघा. आणि त्यानंतर 2008 साली जेव्हा जागतिक मंदी आली, तर फोर्ड मोटर्सची जी स्थिती होती ती खूप खराब झाली आणि फोर्ड मोटर नाक घासत आलं आणि त्यांची लँड रोव्हर आणि जागावर टाटाने विकत घेतली. त्यावेळी बिल फोर्ड स्वतः भारतात आले आणि त्यावेळी टाटांना सांगितलं की तुम्ही आमच्या कंपन्या विकत घेतल्यात, तुम्ही आमच्यावर खरोखर उपकार केलेले आहेत, असं बिल फोर्ड स्वतः त्याला म्हणावं लागलं. हा जो टर्न अराउंड आहे, आज टाटाच्या गाड्या केवढं ग्रेट समजल्या जातात.
मला म्हणजे त्यांचं उद्योग क्षेत्रातलं महत्वाचं आहेच, पण आणखीन महत्वाचं म्हणजे त्यांची माणुसकी. म्हणजे ताजमहाल खरंय. हॉटेलवरती जेव्हा हल्ला झाला अतिरेक्यांचा, त्यानंतर आणि याची याची प्रसिद्धी फार कमी झालेली आहे. त्यावेळेला त्यांनी कर्मचाऱ्यांचा जो काही त्यांची काळजी घेतलेली आहे, हम्म, हम्म. तर कुठेही बोभाटा न करता त्यांनी जी माणुसकी दाखवलेली आहे ती प्रचंड मोठी आहे. हो. आणि तिसरी गोष्ट मला नेहमी असं वाटतं की देशाच्या पायाभरणीमध्ये मी टाटा कॅन्सर बघा, टाटा हो. इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस बघा, TIFR बघा, अनेक संस्था म्हणजे असं काही नाही की आता सध्या पूर्ण इन्व्हेस्टमेंट टाटांची आहे, त्यात इतरही अनेकांची आहे, सरकारची आहे, ही गोष्ट वेगळी. पण त्याच्यात इनिशिएटिव्ह घेणं की नुसतं फक्त नफा याच्याकडे न बघण्यापेक्षा देशाची उभारणी कशी होईल हे बघणं, ही दृष्टी असणं, हे मला अतिशय महत्वाचं वाटतं. म्हणजे त्यांच्या जाता जाता ते कुठल्या तरी एका माणसाला लिफ्ट वगैरे देत असत, स्वतः गाडी चालवत असत कित्येक हम्म, वेळेला. हे हम्म. जे त्यांचा जे साधेपणा होता हा प्रचंड मोठा होता. त्याचा कोणी बोबाटा केवढे प्रसिद्धी म्हणजे काय, मी नेहमीच माझ्या पुस्तकात भाषणामध्ये कॉर्पोरेट कॅपिटलिझम किंवा न्यू लिबरल कॅपिटलिझमच्या विरुद्ध बोंबाबोंब करत आलेलो आहे की सगळं सरकारी नको, सगळं प्रायव्हेटाईज करा आणि त्यामुळे सोशल सिक्युरिटी काढून घ्या, हम्म. शिक्षण आरोग्यावर कमी खर्च करा वगैरे, असं जे सगळे त्या ही पॉलिसी बरोबर नाही असं मला नेहमी वाटतं. पण अशा त्याच्यामध्ये जे क्रोनी कॅपिटलिझम जो निर्माण झाला, त्यांनी सरकारबरोबर साटलोट केलं, नंतर स्वतःचे उद्योग वाढवले, या अशा न असलेल्या मग अतिशय कमी उद्योग जे आहेत भारतामध्ये, अतिशय साधे सरळ, याचा अर्थ असा नाही की त्यांच्या उद्योगात कधीच कुठे काही झालेलं नाही असं असं नसेल अर्थातच एवढा मोठा उद्योग म्हणल्यानंतर. पण त्यातल्या त्यात अतिशय साधं आणि सरळ वागणारं व्यक्तिमत्व, देशाच्या पायाभरणीमध्ये भर घालणारं व्यक्तिमत्व, अनेक उद्योगांमध्ये लाखो करोडोंना नोकऱ्या देणारे उद्योग, आणि अतिशय जुन्या म्हणजे टाटा स्टील पासून तर TCS पर्यंत हो. अतिशय मोठा. TCS चा माझा खूप जवळचा संबंध होता. मी FC कोहली त्याचे मुख्य होते, तेव्हापासून मी जायचो त्यांच्याकडे. मला माहितीये की त्यांना केवढा प्रचंड डेलिगेशन, म्हणजे केवढा प्रचंड त्यांना स्वातंत्र्य होतं, त्यामध्ये कुठेही लुडबुड नाही. म्हणजे एकटे सिंगल हँडेडली कोहली चालवत असत. नंतर अर्थात बरेच मॅनेजर्स आले, नंतर आज चंद्रशेखर तर चेअरमन आहेत टाटा ग्रुपचे. पण मुख्य म्हणजे तिथल्या प्रोफेशनल मॅनेजमेंट, माणुसकी, देशाची पायाभरणी, हा जो सगळा प्रकार आहे तो मला अतिशय भावणारा प्रकार आहे. आणि मला असं वाटतं की म्हणजे भांडवलशाहीमध्ये एक आदर्श असा मानावा भारतामध्ये. अशा तऱ्हेची व्यक्ती, कारण मी भांडवलशाही मानतो, आणि त्यामध्ये टाटांसारखे जर का भांडवलशाह असतील तर मला वाटतं भारताचं खरोखर अतिशय चांगलं कल्याण होईल. क्रोनी कॅपिटलिझम पेक्षा अशा तऱ्हेचे जर का भांडवलशाह असतील हो. तर भारताचं फार मोठं प्रगती होऊ शकेल असं मला वाटतं. भारताचं खऱ्या अर्थानं हे भाग्यच आहे, तुम्ही म्हणताय तसं. अच्युत सर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टाटांचं मीठ खाल्लेला नाही असा एकही माणूस भारतात सापडणार खरे नाही, खरे एकही माणूस सापडणार नाही. आणि या मिठाला जागणं खरी गोष्ट हा, आहे. खऱ्या अर्थानं टाटांचं मिठाला मीठ जागणं. खाल्लेलं. आणि अशा या रतन टाटांचा सक्सेस मंत्र इतका भयंकर आहे, तो नेमका काय राहिलाय ज्यामुळे इतका तो ग्रुप फोफावला, वाढला? तुम्ही आता खरं तर डेलिगेशनचा उल्लेख केलाच, पण त्याबरोबरीनं हा जो सक्सेस, जो कुठल्याही क्षेत्रामध्ये कामी येऊ शकेल असा, म्हणजे प्रत्येक वेळेला उद्योगपतीच व्हायला हवं असं नाही, अगदी प्रत्येक लहान मुलापासून ते तरुणापासून ते प्रत्येक वयोवृद्धापर्यंत एक आदर्श घ्यावा अशी ही व्यक्ती होती. काय त्यांचा सक्सेस मंत्र म्हणता येईल? नाही, मी मगाशी म्हणलं तर लीड बाय एक्झाम्पल. नुसतंच वर्ण शेळ्या हाकायच्या असं नाही, तर त्यांचा कनेक्ट हा लोकांबरोबर खूप चांगला होता. म्हणजे लोकांची नाडी ओळखलेला हा माणूस होता. म्हणजे याचा तो स्वतः काही शेतात जायचा, स्वतः अशातला भाग नाही की चहाच्या मळ्यात रोज काही जायचं असं नाही, पण त्यांना बरोबर लोकांच्या काय गरजा आहेत, आणि त्या गरजा फक्त बाजारपेठेतल्या गरजा नाहीत. आज आज संबंध व्यापारात किंवा व्यवसायात बाजारपेठेत गरजा काय आहेत, लोकांना कशात नफा आहे त्याच्यात गुंतवणूक करा असं जे असतं. त्याचप्रमाणे लोकांची आज गरज काय, मी तुम्हाला सहज सांगतो की अतिशय स्वस्त दरात हॉटेल्स काढणं, ही जी टाटांची कल्पना, माझी जर का स्मृती ठीक असेल तर CK प्रल्हाद यांनी मदत केली होती. CK प्रल्हाद माझे खूप चांगले मित्र होते. मी सॅन फ्रान्सिस्को, सॅन डिएगो त्यांना भेटायचो सुद्धा. मला वाटतं ते सल्लागार होते. त्यांनी अतिशय स्वस्त दरामध्ये लोकांना राहायला मिळावं म्हणून हॉटेलची कल्पना काढली. हा जो सगळा प्रकार आहे, एका बाजूला ताज सारखी भयंकर मोठी हॉटेल्स होती, पण तो सारखा एक सामान्य माणूस समोर ठेवणं, नंतर प्रोफेशनल मॅनेजमेंट करणं, कमी लुडबुड देऊन डेलिगेशन करणं, आणि याबरोबर मानवतावाद, म्हणजे माणसांशी संबंध. म्हणून मी ताजचं उदाहरण दिलं की लोकांना माहित नसेल की ताजच्या हल्ल्यानंतर त्यांनी तिथल्या कर्मचाऱ्यांकरता जे केलंय ते अचाट आहे.
म्हणजे अनेक लोकांकरता तिथल्या म्हणजे इतर ठिकाणी हायर अँड फायर जे चालतं इथेही टाटामध्ये कधी चालत नसेल अशातलाही भाग नाही. अलीकडे या अर्थव्यवस्था अशी आहे की ते करावं लागतंय आणि माझी त्याच्याविषयी मत अगदी वेगळी आहेत. पण टाटामध्ये अशा निदान जास्त सिक्युरिटी असणं, जास्त चान्स देणं सुधारण्याला, एकंदरीत वागणुकीची पद्धत हा सुद्धा एक आहे आणि यामुळे लोकांना टाटा ग्रुपच्या विषयी खूप प्रेम वाटायचं. खरंय. हे प्रेम कायम राहणार आहे. हे प्रेम कधीच कमी होणार नाहीये आणि ते कायम आपल्यात राहणार आहेत वेगवेगळ्या वस्तूंच्या रूपाने. आणि अर्थातच जसं आपण यापूर्वी सुद्धा मी म्हटलं होतं अच्युत सर, की अगदी अंतराळात सुद्धा त्यांनी तयार केलेल्या ज्या वस्तू आहेत, त्यांनी केलेल्या स्टीलपासून बनवलेल्या वस्तू या रॉकेटच्या रूपातनं आपल्या गेलेल्या आहेत अंतराळात, त्या सुद्धा आहेत. म्हणजे आज टाटा कुठेही नाहीत, म्हणजे पृथ्वीवर तर आहेतच, पण त्या अंतराळात सुद्धा आहेत असंच खरं तर म्हणावं लागेल. आणि सध्या त्यांचं पार्थिव जे आहे ते आता बाहेर आणलं जात आहे. शहनवाज आलम हे सुद्धा टाटा यूनियनचे प्रवक्ते सध्या आपल्या सोबत आहेत. शहनवाज जी, एनडीटीवी मराठी पे आपका स्वागत है। एक एम्प्लॉय के तौर पे अगर देखा जाए तो उनका नाम इतना पहले से लिया जाता है, कोई भी किसी भी बड़े उद्योगपति का नाम सामान्य रूप से ऐसे एम्प्लॉय के साथ जुड़ा हुआ कभी देखा नहीं है, लेकिन ये एक अलग ही पूरी व्यक्ति थी। आपका खुद का अनुभव? थैंक यू मैडम। एनडीटीवी मराठी से संवाद करने के लिए आपका बहुत बहुत धन्यवाद। रतन टाटा सर के साथ हम लोग की बहुत ही यादें जुड़ी थी। जमशेदपुर चूंकि मजदूरों का शहर है और ये शहर उन्हीं के परिवार के नाम से जाना जाता है, इसे टाटा नगर बोलते हैं जी। और टाटा साहब जब भी जमशेदपुर आते थे हमारे यूनियन में जरूर आते थे और हम लोग से मिलते थे और ऐसा नहीं लगता था कि मजदूर और मालिक के बीच में गैप है, लगता था कि मजदूर और मालिक एक साथ चल रहे हैं। जब भी कभी आते थे वो टाटा वर्कर्स यूनियन आते थे, आके हम लोग से बात करते थे। यहाँ हर मजदूरों के दिल में बसते थे वो। रतन टाटा को हम लोग उद्योगपति नहीं समझते थे, हम लोग समझते थे कि मेरे गार्जियन है, मेरे घर के एक बड़े आदमी हैं जो हमेशा हमारे दुख सुख में हम लोग के साथ में रहते हैं। तो हमको याद है कि अभी लगभग कोविड के समय जब वो जमशेदपुर आए थे तो हम लोग से मिले थे, तो उन्होंने बहुत सारी बातें की और हर समय वो मजदूरों का हालचाल पूछते थे कि आप लोग यूनियन मैनेजमेंट क्या कर रहे हैं, आप लोग किस तरह से मजदूरों के लिए क्या क्या भलाई का काम कर रहे हैं, एम्प्लॉय के बच्चों के लिए आप लोग क्या कर रहे हैं। इतने सोच उनके इतने पॉजिटिव थे, तो हर मजदूरों को, हर मजदूर लीडर को यहाँ पे गर्व होता है कि हम लोग इस रतन टाटा सर के उद्योग में हम लोग इस काम करते हैं। जी शाहनवाज जी, आपके आंखों में आंसू भी दिख रहे हैं कि इतनी बड़े हस्ती हमारे में नहीं रही और आपने तो इतने नज़दीक से उनके साथ बातें की है, काम किया है। कौन सी छोटी छोटी ऐसी चीज़ें हैं कि इतना बड़ा आदमी हमारे साथ इतनी छोटी सी चीज़ पे भी बात कर रहा है, अभी भी याद आ रहे हैं ऐसी कुछ यादें? जी मैडम, आज तो हम लोग अभी यहाँ पे अभी कार्यालय में हैं। अभी हम लोग एक संवेदना सभा रखे हैं, हम लोग श्रद्धांजलि सभा यहाँ रखे हैं। पूरे शहर, आपको मालूम नहीं होगा कि दुर्गा पूजा का महोत्सव चल रहा है पूरे शहर में। जब इनका खबर हम लोग को 11:30 पौने 12 बजे रात में मिला, पूरे शहर में एक बैग सारे पूजा पंडाल के सब लाइट्स और सब साउंड बॉक्स बंद हो गए। पूरे शहर मानो के मर्माहित हैं और ये जितने खुशी के माहौल में सब घूम रहे थे शहर में, वो सब एक बैग रुक गए, जहाँ पे थे वहीं रुक गए और सभी एक ही बात करते थे कि रतन टाटा सर अब इस दुनिया में नहीं है, हम लोग को कौन देखेगा, इस शहर को कौन आगे बढ़ाएगा। इनका एक याद आता है हमको कि जब यहाँ हम लोग के कार्यालय में आए थे तो हम लोग के कार्यालय के ऊपर हिस्से में एक हेरिटेज गैलरी है, तो सीढ़ी में वो चढ़ रहे थे। तो कुछ लोग, चूंकि उनकी उम्र के पड़ाव थी, तो कुछ लोग उनको पकड़ना चाह रहे थे, तो वो बोले कि नहीं नहीं, हम आराम से चढ़ जाएंगे ऊपर, कोई दिक्कत नहीं है, जब दिक्कत होगी तो हम बात करेंगे। तो और क्या करते थे कि छोटे छोटे लोग जो चाय पिलाने वाले लोग हैं ऑफिस में, उनको पानी सर्व करने वाले लोग हैं, उनका भी हालचाल पूछते थे। तो लगता ही नहीं था इतने बड़े आदमी और इतने अदना सा कर्मचारी से इस तरह से घुल मिलकर बात करते हैं। तो रियली मैडम, हम लोग के लिए बहुत शौक का दिन है और लोग आज सारा चीज छोड़ के हम लोग को याद करते हैं, उनके अच्छे कामों को हम लोग याद करते हैं, ऊपर वाले से प्रार्थना करते हैं कि उनके आत्मा को शांति मिले, उनके परिवार को
स्ट्रेंथ मिले इस दुख की घड़ी में बाहर आने के लिए। शहनाज जी, हम तो कभी उन्हें मिले नहीं, लेकिन हमारे मन में भी यही भावना है, यही दुख है, क्योंकि वो नहीं रहे। हर घर में उनकी यादें बहुत सारी चीज़ों से भरी हुई है, बहुत सारी चीज़ें जो हर एक को ज़रूरी है। अन्न वस्त्र निवारा तो उन्होंने बहुत अच्छी तरीके से दिया ही है, और उसके बावजूद भी बहुत चीज़ें दी है, इसलिए उनकी याद तो हर भारतीय व्यक्ती के मन में रहेगी। आपल्यासोबत अच्युत सर सुद्धा आहेत. अच्युत सर, ह्या भावना आपण बघतोय, त्यांचे सद्गदित होत आहेत ते बोलता बोलता अनेकदा, की अक्षरशः ह्या भावना इतक्या बोलक्या आहेत, आणि ही प्रत्येक कर्मचाऱ्याची भावना असणार आहे. एवढंच नव्हे तर देशभरातल्या प्रत्येक नागरिकाची ही भावना असणार आहे की तो व्यक्ती आपल्या मनाला एक चटका लावून गेलेला आहे. हो, आता जे सांगितलं यांनी की प्रत्येक कर्मचाऱ्याबरोबर त्यांचा एक संबंध असणं, तो आपला, हे एवढे मोठे असून सुद्धा ते आपले वाटणं, ही जी काय हे आता उदाहरण, त्यातल्या हजारो लाखो कर्मचाऱ्यातल्या प्रत्येकाला ते काही भेटलेच असणार, पण तरी सुद्धा प्रत्येकाला असं वाटलं की ते आपले आहेत, ते आपल्या कुटुंबातले. ही भावना निर्माण करता येणं हे मॅनेजमेंटचं सगळ्यात मोठं हे असं मला नेहमी वाटतं. कारण जे तू HR मध्ये किंवा तुम्ही ह्युमन रिसोर्सेस मध्ये संबंध, कंपनी चांगली किंवा वाईट किंवा नफ्यात किंवा तोट्यात कशी चालते, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यातले कर्मचारी सुखी आहेत की नाही, कर्मचारी आनंदी आहेत की नाही, त्यांना काम करावंसं वाटतंय की नाही, त्याच्यातले संबंध काय आहेत. याचा अर्थ असा नाही की त्यात कुठेही असंतोष नसेल किंवा काही कर्मचारी दुःखी नसतील किंवा त्याच्यात काही वाद नसतील, असं मला मुळीच म्हणायचं नाही. असणारच, पण त्यातल्या त्या चांगल्या तऱ्हेचं वातावरण ठेवणं, लोकांमध्ये मिसळणं. म्हणजे आता जे सांगितलं की पाणी आणून देण्याच्या बरोबर चहा जो आणून देतो त्याच्यावर त्याची चौकशी करणं, हा जो सगळा प्रकार आहे, मला अशा तऱ्हेची जी मॅनेजमेंट आहे ती अतिशय नेहमीच आवडलेली. मी सुद्धा असंच एक्झाम्पल नेहमी फॉलो करत आलो माझ्या कारकिर्दीत. आणि टाटा तर काय माझ्या हजारपट मोठे व्यक्ती मॅनेजमेंटच्या दृष्टीने, आणि तरी सुद्धा ते चहा देणाऱ्याचे, पाणी देण्याची चौकशी करणं, याच्यावर एक माणसाचं वागणुकीची पद्धती लक्षात येते. म्हणून आता जे प्रश्न विचारला असतो की सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत, सगळ्यांना वाईट वाटतं, याचा कारण सगळ्यांना ते आपले वाटत होते, हा त्यातला सगळ्यात महत्वाचा भाग. मात्र सगळ्यात महत्त्वाचं, टाटांची आपण जर बघितलं तर त्यांचा जो सक्सेस रेट आहे तो खूप मोठा आहे, आणि राज ठाकरेंनी त्यांना श्रीमंत योगी असं म्हटलं होतं. आणि त्यांची ही श्रीमंती वैचारिक असो की पैशांची असो, कशा पद्धतीनं सांगाल श्रीमंत योगी खऱ्या अर्थानं, जिथे आपण शिवाजी महाराजांना सुद्धा श्रीमंत योगी म्हटलेलं आहे, तिथे आपण त्यांना श्रीमंत योगी म्हणतोय टाटांना. नाही, आता त्या दोघांची तुलना फार चुकीचीच होईल खरं म्हणजे. पण श्रीमंत योगी अशाच तऱ्हेने की त्यात कशात अडकले नाहीत, की मुख्य म्हणजे असं की म्हणूनच एका पाठोपाठ एक उद्योग काढत राहिले, ते डेलिगेट करत राहिले, तरी सुद्धा प्रत्येकावर त्यांचं लक्ष असायचं, आणि तरी सुद्धा ते कुठेतरी एक अडकून बसलेलं असं नाही. त्या सगळ्यांमधनं म्हणजे खरं म्हणजे 2012 साली त्यांनी जो चेअरमनशिपचा राजीनामा दिलेला होता आणि सायरस मिस्त्री यांच्याकडे त्यांनी संबंध कारभार सोपवला होता, याचाच अर्थ त्यांना आपणच कायम चेअरमन राहावं, आपल्याच ताब्यात नेहमी कंट्रोल राहावं असं काही नव्हतं. आता 2016 साली त्यांचे वाद झाले, त्यांनी पुन्हा चेअरमनशिप स्वीकारली, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. प्रश्न असा आहे की या ठिकाणी ज्याला कंट्रोल फ्रीक म्हणतात, की मी संबंध कंट्रोल करीन, मी डिक्टेटर सारखं वागीन, लोकांनी माझ्या हंजी केले, ह्याचं अगदी उलट, की त्यांना कंट्रोल उलटा नको होता, ते जास्त डिस्ट्रीब्यूट करणारे होते, ते जास्त लोकांना सोपवणारे होते, लोकांमध्ये मिसळणारे होते, आणि त्यांना त्यांचं व्हिजन खूप चांगलं. म्हणून एवढ्या मोठ्या इंडस्ट्रीजमध्ये तुम्ही बाकीचे अनेक बघा की ते काही मोजक्या 2, 3, 4, फार तर 4, 5 असेल, यांचं किती इंडस्ट्रीज आहेत. त्याला काही आता मिठाचा उल्लेख केलास तू, तर ते मी विसरलोच होतो. टाटा किती 25, 30, 40 एवढ्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रत्येक क्षेत्र सक्सेसफुल होणं हे अचाट आहे, आणि हे म्हणजे माझ्या मते इतका प्रचंड मोठं हे काम आहे की त्याला आपण सॅल्यूटच केला पाहिजे. अगदी. शहनावाज सुद्धा आपल्या सोबत आहेत, जे टाटा युनियनचे प्रवक्ते आहेत, ते सुद्धा आपल्याशी बोलतायत. शहनावाज जी, हम तो बोलते हैं कि हमने आपका नमक खाया है, आप तो आपके मालिक को बोलते ही होंगे, लेकिन पूरा भारत देश उनको बोलता है हमने आपका नमक खाया है, कारण टाटा का जो नमक है वो सबके घरों में गया है. अभी आज हम देखते हैं कि पूरा देश जो है वो पूरा देश मायूस हो गया है, लेकिन उनकी जो भावना आपने जैसे बताया कि चाय वाले से भी वो बहुत आदमी से बात करते थे, ये जो उनकी बोलते हैं ना हम कि एक खास
विशेषताएं हैं, ऐसी कौन सी और विशेषताएं आपको अभी याद आती है और उसका अमल जो है आगे भी होना चाहिए किसी भी मालिक कोई भी मालिक हो? मैडम, होता क्या था, जब भी 3 मार्च में JN टाटा साहब के जन्मदिन के अवसर पे जमशेदपुर आते थे, हम्म। तो टाटा के एम्प्लॉयज ही नहीं, उनका एक एक्सक्लूसिवली टाइम रहता था यहाँ के सिटीजन से बात करने का। हम्म। तो जस्ट कंपनी गेट के बाहर असेंबल होते थे और जमशेदपुर के पूरे सिटीजन्स जमा होते थे। उस समय ये नहीं लगता था कि ये कर्मचारी नहीं है टाटा का, वो लोग भी श्रद्धा से उनकी बातों को सुनते थे, उनको एड्रेस करते थे, क्योंकि उन लोगों को ऐसा उम्मीद था कि हम लोग अगर एम्प्लॉय नहीं है तो शहर के लिए टाटा साहब बहुत किए हैं और कुछ ना कुछ तोहफा हमेशा देते थे। तो ये सब याद ऐसा रहता है कि हमेशा लगता है कि कोई भी मालिक अगर है, किसी भी उद्योग का अगर मुखिया है, उसको एम्प्लॉय के साथ साथ जो वहाँ के आसपास रहने वाले लोग, उसका भी केयर करना चाहिए, जैसा टाटा करती है। तो क्या होगा कि ये समाज का विकास होगा और देश बहुत आगे बढ़ेगा और समाज में एक संतुलन बना रहेगा उद्योग और समाज के बीच में। जी ये बिल्कुल। बहुत याद आता है हम लोग को, इसको सभी जितने भी उद्योगपति उसको पालन करना चाहिए। आज भी चंद्रशेखरन साहब जब आते हैं पूरे सिटीजन से मिलते हैं, तो टाटा का जो एक कल्चर है वो कल्चर कहीं देखने को नहीं मिलता। रतन टाटा साहब जो स्टार्ट करके गए हैं, तो ये हम लोग को बहुत एक खलता है, पूरे सिटीजन्स को खलता है। सिटीजन को ये नहीं लगता है कि रतन टाटा साहब सिर्फ टाटा स्टील या टाटा घराने के एम्प्लॉय के मुखिया हैं। उनको लगता है कि हमारे शहर टाटा नगर में हम रहते हैं तो मेरे भी मुखिया वही है। इस श्रद्धा से लोग सब आते थे 3 मार्च को और उनके भाषण को, उनके वक्तव्य को सुनते थे और हमेशा कुछ ना कुछ टाटा साहब तोहफा जमशेदपुर वासियों को देते थे। ये बहुत याद आएगी पूरे शहर वासियों को। जी बिल्कुल। तो ये तोहफा जो था वो बिल्कुल प्रेरणादायी भी था। प्रेरणादायी उनके जो वक्तव्य थे वो भी आज हमेशा हमारे साथ है, उनके सारे तोहफे हमारे साथ है और इसीलिए वो हमेशा हमारे साथ याद रहेंगे। बहुत बहुत धन्यवाद शहनवाज जी। आप अभी अभी हाल में जी जब आए थे 2019 में, हाँ। तो अभी यहाँ पे एक मेहरबाई थी, दोराबजी टाटा की वाइफ। मेहरबाई के नाम से कैंसर अस्पताल यहाँ पे है, बहुत छोटे स्तर पे था। उन्होंने जब आके देखा सिटीजन्स के लिए कि जमशेदपुर शहर है, कैंसर रोगियों की संख्या बढ़ रही है, उन्होंने अपने हाथ से 100 करोड़ रुपया अपने ट्रस्ट से दिया और आज वो अस्पताल तैयार होके काफी सुविधाओं से युक्त है। और ये उन्हीं का देन है कि जमशेदपुर शहर वासियों के लिए, झारखंड वासियों के लिए, बगल में रांची की राजधानी रांची में अभी 1 साल पहले उन्होंने कैंसर अस्पताल शुरू किया है। तो ये इसलिए झारखंड सरकार ने भी आज एक दिन का शोक घोषित किया है। ये सिर्फ हमारे टाटा के एम्प्लॉय के मुखिया नहीं थे, ये लगता है कि पूरे झारखंड वासी इनको अपना मानते थे। ये बहुत दुख का घड़ी है पूरे झारखंड वासियों के। जी बिल्कुल सच बात है कि कैंसर पीड़ित जितने भी रोगी थे उनको भी हट्टा कट्टा करके कितने सारे संस्थाओं ने टाटा के छोड़ा है और इसीलिए वो हमेशा हर एक व्यक्ति के रूप में जिंदा है, ऐसा बोले तो गलत नहीं होगा। बहुत बहुत धन्यवाद शहनवाज जी हमसे बात करने के लिए। आणि अच्युत सर, तुम्ही सुद्धा त्यांचं एक कार्यकर्तृत्व आणि मालक जर असावा तर कसा असावा, खऱ्या अर्थानं काळजी घेणारा, प्रत्येकाची आदबीनं चौकशी करणारा आणि त्याबरोबरीनं संपूर्ण जगावरती सुद्धा अधिराज्य गाजवू शकेल अशी सहज ज्याचा वावर आहे, अशी सहज ज्याची ख्याती आहे, असं हे व्यक्तिमत्व जे आपल्यातनं हरपलेलं आहे, त्याबद्दल तुम्ही खरं तर खूप सविस्तरपणे सांगितलं, त्याबद्दल आपलेही आभार। थैंक यू मैडम, थैंक यू, धन्यवाद।